आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या बळीराजासाठी एक खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कर्जमाफीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्याबाबत एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. ही बातमी काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत आज समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक माझी इच्छा आहे की व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शेतीशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्या मी तुमच्यापर्यंत रोज पोहोचवत असतो. शेतकरी मित्रांनो, आता बोलूया मुख्य बातमीकडे. तर बातमी अशी आहे की सरकारने कर्जमाफीसाठी जी समिती नेमली होती त्यांनी आपला अहवाल जवळपास तयार केला आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे आणि तो लवकरच सरकारला दिला जाणार आहे. याचा साधा अर्थ असा की सरकारने कर्जमाफीसाठी तयारी पूर्ण केली आहे. आता फक्त सरकार यावर कधी शिक्कामोर्तब करतं याची प्रतीक्षा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार? तर अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात. थकीत कर्ज, ज्यांचं जुनं कर्ज थकीत आहे त्यांना या कर्जाचा फायदा मिळू शकतो. नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांच्यासाठी सुद्धा सरकार काहीतरी चांगलं जाहीर करण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवायला उत्साह मिळतो. हा अहवाल सरकारला मिळाल्यावर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यावर बैठक घेतील. लवकरच निवडणुका किंवा पुढचं अधिवेशन लक्षात घेता सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला अधिकृत घोषणा पाहायला मिळू शकते. जेव्हा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुमची धावपळ होऊ नये म्हणून काही कागदपत्रांचा आताच नीट करून ठेवा. नंबर 1, तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का ते तपासा. नंबर 2, आपला 7/12 उतारा काढून ठेवा. नंबर 3, बँकेचं पासबुक अपडेट ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटमध्ये एवढं सांगतो. तर ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. जसा या कर्जमाफीचा नवीन GR किंवा अधिकृत निर्णय जाहीर होईल मी लगेच तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवेल. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या गावातील इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. तुमचं काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय जवान जय किसान.